घटना आहे मुंबईतील नालासोपारा या भागातील. या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे, की आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित आणि हादरवणारी घटना आहे. स्वतःच्याच पतीला एका महिलेनं राहत्या घरी फरशी काढून त्या फरशीच्या खाली 6 फुटाचा खड्डा खांदून ठार करून पुरलेला आहे. नमस्कार, टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 21 जुलै 2025 रोजी या घटनेला वाचा फोडते आणि संपूर्ण जगासमोर ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. मुंबईतील नालासोपारा या विभागातील ही घटना अत्यंत क्रूर आहे. या घटनेमध्ये विवाहबाह्य संबंधातून ही घटना घडलेली असल्याचं समोर आलेलं आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील मूळचं हे फॅमिली मुंबईतील नालासोपारा या विभागामध्ये राहत होतं. विजय, त्याची पत्नी चमनबाई आणि मोनू प्रियकर या तिघांची घटना आहे. तर विजय नावाचा जो व्यक्ती होता तो गवंडी काम करायचा. तो सकाळ संध्याकाळ कामाला जायचा. त्याची पत्नी घरीच असायची. त्याच्या शेजारी एक 20 वर्षाचा तरुण मोनू नावाचा हा राहत होता. मग विजय नावाचा व्यक्ती आणि चमनबाई हे दोघं नवरा बायको. नवरा बायकोमध्ये दोघांचे भांडणं व्हायचे, पुन्हा एकत्र यायचे. अशा घटना वारंवार घडायच्या. मग शेजारील मोनू नावाचा जो तरुण आहे तो त्या चमनबाईच्या घरी यायचा. त्यातच त्यांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झालं. विजय नावाचा जो व्यक्ती आहे तो कामाला जायचा, काम करून घरी यायचा, आपलं घरबार भागवायचा. मग त्याला खबर लागते की शेजारी असलेला जो मोनू आहे तो आपल्या घरी यायचा आपल्या गैरहजेरीमध्ये. त्याला या दोघांचे प्रेम संबंधाबद्दल माहिती कळाली. त्यानं दोघांना सांगितलं की तुम्ही असं भेटू नका, माझ्या घरी येऊ नको. मग विजयची जी पत्नी आहे त्या पत्नीनं त्याला सांगितलं की आम्ही भेटत नाही. मग यावेळेस दोघांनी प्लॅन केला, मोनू आणि चमनबाईनं, की विजयला ठार करायचं. त्यांनी एक दिवस निवडला आणि विजयला ठार केलं. राहतं जे आपलं घर आहे त्या घरामध्ये त्याने फरशी काढून फरशीच्या खाली 6 फुटाचा खड्डा खांदून विजयला ठार करून घरामध्ये पुरलं. मग त्याचा भाऊ कामानिमित्त विजयच्या घरी आला. त्यानं विचारलं, भाऊ कुठं आहे? तर विजयच्या पत्नीनं सांगितलं की ते कामानिमित्त कुर्ल्याला गेलेले आहेत, आणखीन आलेले नाहीत. मग विजयचा भाऊ हा तसाच निघून गेला. त्याला वाटलं कामाला वगैरे भाऊ गेलेला असेल. त्यानं पुन्हा चकरा मारला तर पुन्हा भाऊ भेटला नाही. त्याच्यानंतर 15 दिवसांना आणखीन पुन्हा चकरा मारल्या तर पुन्हा भाऊ भेटला नाही. त्यानं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की माझा भाऊ आढळत नाहीये, सापडत नाहीये. चमनबाई आणि शेजारील जो प्रियकर आहे हे दोघेजण फरार होतात. तात्काळ विजयचा भाऊ पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो. मग त्या ठिकाणी पोलीस लोक येतात. आज तकच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस लोक यायच्या आधी विजयच्या भावानं त्या ठिकाणी घरामधील ती फरशी काढून खड्डा खणण्यास सुरुवात केली. तितक्यात पोलीस लोक आले. आल्यानंतरही त्याने खड्डा खणायला सुरुवात केली तर त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा त्यांना बनेल दिसलं. बनेल दिसल्यानंतर जसं जसं खड्डा पुढं खोदायला सुरुवात केली त्याच्यामध्ये दुर्गंधी पसरू लागली आणि त्यांना पूर्ण खड्डा 6 फुटापर्यंत गेल्यानंतर त्यांना ती बॉडी दिसली. बॉडीवर काढताच ती विजेचीच असल्याचं कळालं. नंतर पोलीस लोकांनी शोधाशोध घेतली. त्यावेळी त्यांना घरामध्ये फावडा,
उधळ वगैरे मिळाली. चमनबाई आणि तो प्रियकर मोनो हे दोघे फरार झाले होते. आता पोलिसांना त्या दोघांना पकडायचं होतं, पण त्यांना एक क्लू भेटला की त्यांनी जाताना विजयचा मोबाईल घेऊन गेले होते, कारण की विजयच्या खात्यावरती पैसे होते. त्यांनी जसा OTP साठी मोबाईल उघडताच पोलीस लोकांना लोकेशन भेटलं चमनबाईचं आणि मोनूचं. त्याच्यानंतर पोलीस लोकांनी सापळा रचून चमनबाईला आणि मोनूला अटक केलं. घटना होती पती पत्नी आणि भेटूया पुढील नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. सावध राहा आणि सतर्क राहा.